कधी असं झालंय का? एकाच कॉलेजमध्ये दोन फ्रेंड्स आहेत. एक जुनी पेट्रोल बाईक घेऊन येतो आणि दुसरा इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन येतो. जुनी पेट्रोल बाईक चालते छान, पण स्पीड थोडी कमी आणि सुरू करायला वेळ लागतो. मात्र इलेक्ट्रिक स्कूटर एकदम झपाट्याने पिकअप घेते. अगदी तोच फरक आहे HDD आणि SSD मध्ये. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 26 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना लॅपटॉप स्लो आहे पण SSD टाकलं की फास्ट होईल हे ऐकलंय, पण त्यामागचं खरं लॉजिक आधी समजून घ्यायचंय. HDD म्हणजे काय? HDD म्हणजे हार्ड डिस्क ड्राईव्ह. ही एक जुनी स्टोरेज टेक्नॉलॉजी आहे ज्यात डेटा फिरणाऱ्या मॅग्नेटिक डिस्कवर स्टोअर होत होता. डिस्क फिरत असल्यामुळे डेटा रीड आणि राईट करण्यासाठी मेकॅनिकल पार्ट्स हलत होते. म्हणूनच HDD मध्ये स्पीड मेकॅनिकल लिमिटमुळे कमी असते. SSD म्हणजे काय? SSD म्हणजे सॉलिड स्टेट ड्राईव्ह. ही डेटा स्टोअर करण्यासाठी फ्लॅश मेमरी वापरते. यात कुठलेही मेकॅनिकल पार्ट्स नसतात. सगळं इलेक्ट्रॉनिक सर्किटवर चालतं. म्हणूनच SSD HDD पेक्षा खूपच जलद काम करतं. चला एक उदाहरण सांगते. HDD म्हणजे घोडागाडी आहे. ती आपल्याला डेस्टिनेशनला पोहोचवते, पण स्पीड लिमिटेड आहे. आणि जास्त लोड असेल तर आणखी स्लो होतो. SSD म्हणजे मॉडर्न कार आहे. इंजिन इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे स्पीड जास्त, पिकअप जलद आणि लांब डिस्टन्स पटकन कव्हर करू शकते. थोडं इंजिनिअरिंग दृष्टिकोनातून बघूया. HDD मध्ये डेटा फिरणाऱ्या प्लॅटरवर स्टोअर होत होता आणि त्यावर रीड राईट हेड मेकॅनिकली हलत असतं. त्यामुळे स्पीड मर्यादित राहते, साधारण 80 ते 160 MBPS पर्यंत. SSD मात्र मेकॅनिकल पार्ट शिवाय प्युअरली इलेक्ट्रॉनिक सर्किटवर काम करतो. त्यामुळे स्पीड अनेक पट जास्त असते. एक साधारण SATA SSD 500 MBPS पर्यंत जाते, तर NVMe 3000 ते 7000 MBPS पर्यंत जाऊ शकते. बूट टाइम मध्येही फरक दिसतो. HDD असलेल्या लॅपटॉपला विंडोज सुरू होण्यासाठी 30 ते 40 सेकंद लागतात, पण SSD असलेला लॅपटॉप 8 ते 10 सेकंदात सुरू होतो. थोडंसं रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया. तुमच्या कॉलेज लॅबमधले जुने PC जर अजून HDD वर चालत असतील तर सॉफ्टवेअर उघडायला 1 ते 2 मिनिट लागू शकतात. मॉडर्न लॅपटॉप्स बहुतेक SSD वर चालतात. त्यामुळे विंडोज काही सेकंदात सुरू होतं आणि सॉफ्टवेअर पटकन उघडतात. गेमर्स SSD वापरतात कारण गेम लोडिंग टाइम खूप कमी होतो आणि एक्सपिरियन्स एकदम स्मूथ मिळतो. इंजिनियर्स आणि डिझायनर्स हेवी सॉफ्टवेअर जसं ऑटोकॅड, मॅटलॅब, फोटोशॉप SSD वर वापरतात कारण HDD वर हे सॉफ्टवेअर चालायला खूप स्लो होतं. तर आज आपण पाहिलं हार्ड डिस्क आणि SSD म्हणजे काय, त्यांचा काम करण्याचा फरक काय आहे आणि SSD इतका फास्ट का असतो. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत IP ॲड्रेस म्हणजे काय आणि हे नंबर्स कुठून येतात. कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या लॅपटॉप किंवा PC मध्ये HDD आहे का SSD. आणि हा व्हिडिओ शेअर करा कारण तुमच्या फ्रेंड्सपैकी कुणीतरी अजूनही SSD म्हणजे फक्त न्यू टाईपचं पेन ड्राईव्ह आहे इतकंच समजतंय.